आपण बघणार आहे की डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग जी फील्ड आहे 3 इयर्ससाठीचा जो कोर्स असतो तो काय असतो तो बेसिकली हा जो कोर्स आहे हा 3 इयर्स आहे जो टेक्निकल प्रोग्राम आहे बिल्डिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फोकस ऑन बिल्डिंग कोडिंग टेस्टिंग अँड मेंटेनिंग कम्प्युटर सिस्टम पूर्णपणे यामध्ये तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते कोड कसं करतात कम्प्युटरची लँग्वेजेस शिकवल्या जातात त्यानंतर त्याला मेंटेन कसं करायचं ते दिलं जातं नेटवर्किंगचे सब्जेक्ट असतात डेटा जो असतो कम्प्युटरमध्ये त्या रिलेटेड सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल ज्यांना खूप जास्त कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही नक्कीच हा कोर्स करू शकता त्यानंतर तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर ऍडमिशन पाथ काय आहे किंवा एलिजिबिलिटी काय आहे तर फर्स्ट रेग्युलर एंट्री जी असते 10th नंतर स्टुडंट्स घेतात ते इथे त्यांनी मेन्शन केलं की 35 टू 50 ॲग्रिगेट मार्क्स बट दिस आर व्हेरी लो सो बेसिकली डिप्लोमा जर तुम्हाला चांगल्या टॉपच्या कॉलेजमधून करायचं असेल चांगलं पॅकेज ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात आफ्टर डिप्लोमा तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या कॉलेजला प्लेस व्हावं लागेल तुमचं ॲग्रिगेट इट मस्ट बी 80 अबोव तरी पाहिजे त्यानंतर लॅटरल एंट्री म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळणार जर तुमचं 12th कम्प्लीट असेल आणि त्यानंतर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर अँड जर तुमचं ITI झालं असेल तरी पण तुम्ही हा डिप्लोमाचा कोर्स करू शकता त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये काय शिकवलं जातं तर डीप मध्ये तर मी नाही सांगत या व्हिडिओमध्ये त्यासाठी मी दुसऱ्या सिलेबसचा एक व्हिडिओ करणार त्यामध्ये तुम्ही चेक करा बट कोडिंग रिलेटेड तुम्हाला इथे सब्जेक्ट असतात जसं की प्रोग्रामिंग C++, जावा पायथॉन त्यानंतर तुम्हाला वेबटेकचे सब्जेक्ट असतात जसं की HTML CSS सिस्टीम असते तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स विंडो शिकवलं जातं डेटाबेस मॅनेजमेंट SQL क्वेरी शिकवल्या जातात ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर असेंब्ली नेटवर्क रुटीन एवढे सगळे म्हणजे पूर्ण जे नॉलेज आहे ना ते कम्प्युटर रिलेटेड असतं थोडं फर्स्ट इयरला जर तुम्ही लक्ष दिलं प्रॉपर सेकंड इयरला तुमची कमांड बसून जाते एकदा का तुम्हाला सी आलं तर सेम C++ मध्ये थोडेफार चेंजेस आहे अपडेट्स आहे तुम्हाला इझिली जमतं तुम्हाला एकतरी लँग्वेज प्रॉपर यावं लागते सो यू कॅन डू इट देन करिअर आणि जॉब रोल्स काय काय आहे बेसिकली करिअर आता प्रत्येकाला वाटतं की आपण जे काही शिकतो त्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन करिअर करायचं जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये झाला तर तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकता जर तुमची कोडिंग चांगली असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन कोड जमत असेल तर इथे कम्प्युटर फील्डमध्ये पूर्णपणे स्किल्सवर आहे असं नाही तुम्ही थेअरी वाचली आहे अँड देन यू आर पास विथ गुड मार्क्स बट इफ यू डोंट हॅव एनी टाइप ऑफ स्किल देन यू कॅनॉट गेट अ गुड जॉब ओके सो सॉफ्टवेअर डेव्हलपर फर्स्ट रोल तुम्हाला मिळू शकतो आफ्टर डिप्लोमा असतो त्यानंतर वेब डेव्हलपर वेबसाईट तुम्हाला माहिती वेबसाईट आजकाल AI सुद्धा बनवतोय बट तरी सुद्धा वेब डेव्हलपर्सला खूप सारे डिमांड आहे जर तुम्ही AI सोबत केलं तर AI चा यूज करून प्लस तुमचे जे कोडिंगचं जे नॉलेज आहे त्याला घेऊन जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक छान कमर्शियल वेबसाईट वगैरे साठी चांगला जॉब मिळू शकतो थर्ड आहे नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजिंग कंपनी IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड सिक्युरिटी हा जो आहे ना नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन जॉब हा तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये पण मिळू शकतो जेव्हा तुमच्या कॉलेजचे ते हे निघतात हायरिंग्स तुम्ही तेव्हा चेक करा ते इलिजिबिलिटी दिलेली राहते डिप्लोमा कम्प्लिटेड इन कम्प्युटर इंजिनिअरिंग यू कॅन बिकम अ लॅब असिस्टंट कॅन बिकम नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर ठीक आहे अँड टेक सपोर्ट इंजिनियर ट्रबल शूटिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इश्यूज ठीक आहे तर तुम्हाला इंटरेस्ट असेल इश्यू सॉल्व्ह करायचे जे तुम्हाला प्रॉपर येत असेल हार्डवेअर तर मोस्ट ऑफ इथे मेल्स जातात बट टेक सपोर्ट इंजिनियर मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि बाकीचे रोल्स आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही एलिजिबल होता जर तुमचा डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअर असेल तुमची प्रॉपर कमांड असेल तर त्यानंतर जर कोणाला असेल की डिप्लोमा नंतर जॉब नाही करायचा आहे बट एज्युकेशन घ्यायचं आहे तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता BTech किंवा BE जो 4 इयर्सचा इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे पण तुम्हाला डायरेक्ट लॅटरल एंट्री मिळतं म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन तुम्हाला मिळणार आहे फर्स्ट इयर स्किप होतं तुमचं तुमची इंजिनिअरिंग 3 इयर्स मध्येच कम्प्लीट होऊन जाते त्यानंतर तुम्ही इंडस्ट्री जर तुम्हाला BE BTech नाही करायचं तर सेकंड ऑप्शन तुमच्यासाठी आहे इंडस्ट्री सर्टिफिकेशन लाईक तुम्हाला जॉबच करायचा आहे बट लाईक तुम्हाला एक प्रॉपर सर्टिफिकेशन हवं आहे असून 6 मंथचं 1 इयरचं तर तुम्ही रेड हॅट लिनक्स सारखे सर्टिफिकेट्स ते तुमच्या रिझ्यूमला स्ट्रॉंग बनवता हे तुम्ही करून जॉबसाठी जाऊ शकता आणि हायर एज्युकेशन पण घेऊ शकता 2 इयर्सचे 3 इयर्सचे पण सर्टिफिकेशन आहे ते तुम्ही करू शकता त्यानंतर स्पेशलाइज डिप्लोमा तुमचा हा बेसिक डिप्लोमा आहे बट त्याच्यानंतर पण तुम्हाला स्पेशलाइज डिप्लोमा करायचा असेल पोस्ट डिप्लोमा कोर्स जसं की सायबर सिक्युरिटी क्लाउड कम्प्युटिंग तर तुम्ही इकडे जाऊ शकता हे झालं हायर एज्युकेशनचं पार्ट आता आपण बघू की व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑनेस्ट ट्रूथ मी तुम्हाला सांगणार आहे फर्स्ट जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल
तर आफ्टर कम्प्युटर तुम्हाला एवढे गव्हर्नमेंट जॉब प्रोव्हाइड केले नाही जात. बट ॲज पर तुम्ही जर बघितलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये यासाठी खूप हायरिंग आहे. एक्सलंट मला फ्रीलान्स, रिमोट वर्क ऑप्शन्स मिळून जातील. त्यांचा सेफ एव्हरग्रीन फील्ड आहे. याला भरपूर स्कोप आहे पुढे जाऊन. AI आलंय तर असं नाही की कोडिंगवाल्यांचे, डिप्लोमावाल्या जे जॉब चालले जातील असं नाही. जर तुमच्याकडे स्किल असेल, तुम्ही AIचा यूज करून जर तुम्ही वर्क केलं, तर यू कॅन मस्ट विन. थर्ड इज फेवर डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब. जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे.